दरम्यान मनसेचा पराभव हा उद्धव ठाकरेंमुळे झालाय, इतकी थेट आणि स्पष्ट भूमिका संतोष धुरी यांनी घेतली आहे। निवडणुकीच्या ऐन आधी संतोष धुरी राज ठाकरेंना सोडून भाजपामध्ये चालले गेले। 2017 साली मला वाटते त्यावेळेला निवडणूक लढवायची की नाही या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेला निवडणूक लढण्यात आली त्यावेळेला मला वाटते 7 सीट आलेल्या। आता तर भावनिक आव्हान घेऊन भावनिक मुद्दे, दोन कुटुंब एकत्र आले, 5 जुलैपासून मला वाटतं 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगवा केला, सगळं केलं आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा हा मोठा विजय आहे तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय असेल। ही सुरुवात आहे, बघा ना, ही सुरुवात आहे। मराठी माणूस एकटवला, थोडा अजून फूट पडली आहे, ती सुद्धा लोक येतील थोड्या दिवसांनी, त्यांना समजेल। म्हणजे भाजपचा आमदार म्हटल्यानंतर मराठी माणसांची किंमत किती शून्य होईल ती त्यांना समजेल। उरलेले सुरलेले सगळे मराठी माणूस एका झेंड्याखाली येणार आहेत।